हॅलो, मी अर्चना, गोष्टी वेल्हाळ अर्चना. आज जी कथा मी तुम्हाला सांगणार आहे ना, ती एका म्युझियमची आहे बरं का. एक खूप जगप्रसिद्ध असं म्युझियम होतं आणि ते प्रसिद्ध कशासाठी होतं तर त्याचं जे आर्किटेक्चर होतं, त्याच्या आतमध्ये जी शिल्प होती, त्यासाठी ते म्युझियम बघायला खूप लांबून लांबून परदेशातून सुद्धा पर्यटक यायचे, त्याचे चाहते यायचे. ते म्युझियम संपूर्णपणे संगमरवराचं बनवलेलं होतं. अगदी त्याचं फ्लोरिंग, त्याच्या आतमध्ये होते ती सुद्धा शिल्प, ती सगळी 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 संगमरवरी होती. इतकी सुंदर सुंदर देखणी कोरीव शिल्प बघण्यासाठी लांबून लांबून त्याचे चाहते यायचे, त्याचा अभ्यास करणारे लोक यायचे आणि तासन तास त्या एकेका शिल्पापुढे ते उभे असायचे, त्याची प्रशंसा करत असायचे. एक दिवस काय झालं, जेव्हा त्या म्युझियमची वेळ संपली, सगळे पर्यटक बाहेर गेले आणि त्यानंतर रात्र झाली. रात्री अचानक जो स्टेपिंग स्टोन होता, जी फरशी होती त्या म्युझियमची, ती सुद्धा अर्थात संगमरवरी होती. तर तो संगमरवराचा जो स्टोन होता, ज्याच्यावर एक अत्यंत देखणं कोरीव शिल्प ठेवलेलं होतं, जे शिल्प बघण्यासाठी तिथं कायम गर्दी असायची आणि त्या म्युझियम मधलं ते अत्यंत देखणं शिल्प मानलं जायचं. त्या शिल्पाखालचा तो जो दगड होता, ती जी फरशी होती, ती टाईल होती, ती टाईल अचानक त्या शिल्पाशी बोलायला लागली आणि ती टाईल म्हटली, हे काही योग्य नाहीये, मला अजिबात आवडत नाहीये. बघ ना, इथं हजारोनी पर्यटक येतात, इथले अभ्यासक येतात, माझ्याच इथं ते उभे राहतात. ज्या फरशीवरती हे देखणं शिल्प उभं आहे, तिथं ते तासन तास उभे असतात आणि तुझी मात्र सतत स्तुती करत असतात, प्रशंसा करत असतात आणि माझ्याकडे मात्र कोणाचं लक्षच नाही. हा अप्रोच योग्य आहे का? हे बरोबर तरी वाटतंय का तुला? मला ना हे अजिबात आवडत नाही. असं का ना? मी सुद्धा संगमरवराचाच बनलेलोय, माझ्यातनच तू घडलेली आहेस, मग तुझीच प्रशंसा का? माझ्याकडेच का बरं कोणी लक्ष देत नाही? ते जे देखणं शिल्प होतं, ते अगदी शांतपणे त्याचं बोलणं ऐकून घेत होतं आणि मग त्याचं सगळी तक्रार ऐकल्यानंतर, त्याचं बोलणं ऐकल्यानंतर त्या शिल्पानी शांतपणे त्याला सांगितलं की तुला आठवतंय का, एकाच संगमरवराच्या खडकामधून बरेच मोठमोठे तुकडे घेऊन हा जो आपला शिल्पकार होता तो आला होता आणि तू आणि मी अशा तुकड्यांच्या स्वरूपात शेजारी शेजारी पडलेलो होतो. शिल्पकारांनी सगळ्यात आधी तुला घेतलं, तुला त्यांनी घडवण्याचा प्रयत्न करायला सुरुवातच केली होती. त्याच्या हातात छन्नी होती, हातोडा होता आणि तो जे ते घाव आहेत, ते घाव देण्याचा प्रयत्न काय करायला लागला, तू एकदम गोंधळूनच गेला. तू तो त्यावेळेला जे काही केलेलं आहेस ते माझ्या चांगलं लक्षात आहे बरं का. तू असं एकदम रिजिड होऊन गेलास. तू तुझं बिहेवियर असं केलं की त्या शिल्पकाराला शेवटी वाटलं की नाही नाही, हा दगड काही उपयोगाचाच नाहीये, ह्याचं काही नीट शिल्प होणार नाही आणि मग त्यांनी तुला तसंच बाजूला ठेवलं आणि मला उचललं. मला उचलल्यानंतर त्यांनी सुद्धा, त्याच्या हातात छन्नी होती, हातोडा होता आणि तो त्याच्या मनात जे आहे ते सगळं माझ्यावरती उतरवण्याचा प्रयत्न करत होता. ती छन्नी माझ्यावर चालत होती, त्या हातोड्याचे घाव माझ्यावर बसत होते. मला प्रचंड वेदना होत होत्या, मला खूप त्रास होत होता, पण मी तो त्रास सहन केला. मी त्याला जी कलाकृती तयार करायची आहे ते करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिलं. मी तो सगळा त्रास मुकाट्याने झेलला आणि मग अर्थात त्याचा परिणाम तर तू बघतोच आहेस. माझं एका इतक्या आखीव रेखीव सुंदर देखण्या शिल्पामध्ये रूपांतर झालेलं आहे. आता तूच मला सांग, कुठे बरं कमी पडलास तू आणि का बरं तक्रार करायची तू? खरंच त्या टाईलने सुद्धा विचार केला, त्याला मनातल्या मनात समजलं आणि त्यानंतर प्रत्येक दिवशी जेव्हा जेव्हा त्या म्युझियम मध्ये अभ्यासक यायचे, पर्यटक यायचे,
भेट द्यायला देश विदेशातले लोक यायचे, तेव्हा तो अभिमानाने आपण एक संगमरवर टाईल आहे हे मनात धरायचा आणि त्या देखण्या शिल्पाकडे सुद्धा तेवढ्याच अभिमानाने बघायचा. किती छान कथा आहे ना. आपल्या आयुष्यात सुद्धा जर अशी तुलना करायला गेलोच आपण, तर खरंच आपल्या आयुष्याला शेप देण्यासाठी, एक छान वळण तयार करण्यासाठी, आपल्या आयुष्याला आकार देण्यासाठी आपण किती स्थिर राहतो, ठाम राहतो. आपल्या पुढे वेळोवेळी संकट येणार आहेत. आपल्याला कितीतरी वादळांमध्ये झुंजावं लागणार आहे. कितीतरी अघटित घटना किंवा अकल्पित घटना अचानक आपल्या समोर येणार आहेत. कदाचित तेव्हा सगळेजण आपले साथ सोडून गेलेले असतील. आपल्या बरोबर कोणीही नसेल. कदाचित आपण ते सगळं सहन करण्याच्या पलीकडे सुद्धा असू. पण तुम्ही हा विचार केलाय का की तेव्हा त्या क्षणी ठाम उभी राहण्याची प्रतिकार शक्ती आपण कमावली आहे का? आपण या गोष्टीवरती नक्की विचार करूया की पुढच्या आयुष्यात जेव्हा अशा संकटांना आपल्याला सामोरं जायचंय, एखाद्या वादळ वाटेमध्ये धुसर धुसर वादळ वाटेत वाट काढत काढत आपल्याला पुढे जायचंय, आपल्या बरोबर कोणीही नसणार आहे, त्या क्षणी आपण किती ठामपणे उभे राहू शकतो. मग तुम्हीच ठरवा की आपल्याला ती संगमरवरी टाईल व्हायचंय का आपल्या आयुष्याचं एखादं देखणं कोरीव शिल्प करायचंय. खरं ना?